ऑफ द डे पुरस्कार दिलाय. निश्चितच अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धा तर होतात. मला वाटतं त्याची सुरुवात मामाने पालघरमध्ये केलेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी असे पुरस्कार दिले जातात, पण फार कमी ठिकाणी असं बघायला मिळालं. विजय मामा वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना. आता आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तो देखील बघतोय. त्याचबरोबर त्याला वेगळं नाव दिलं गेलं, गेम चेंजर पुरस्कार आहे. तर एक वेगळी संकल्पना पालघरमध्ये 2 वेगवेगळे प्लॅटफॉर्म आणण्याचं काम, 2 संघ एकत्र या ठिकाणी एक गावचे आणण्याचं काम देखील मामाने केलं. त्यामुळे क्रिकेटकरता अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न मामांच्या माध्यमातून निश्चितच झालेला आहे. जाणता राजा खार्डी वन द टॉस अँड चूज टू बॅट फर्स्ट. योगेश नॉन स्ट्रायकिंगकडे दीप आहे आणि योगेशाने आल्या लगेचच तडाखा बॅटचं चुंबन घेत षटकार तर ठोकलाय. 6 धावा, सिक्सर. या क्रिकेटच्या मैदानात जावा खेळे तोय रंगात. अरमाला भेटलाय विजय घरात मामाच्या चषकात. आल्या जामता राजा स्पोर्ट्स खार्डी टीमचा बॅटर योगेश हा थांबताना दिसत नाही. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. गोलंदाजी मार्गावर भौतिक. ओहो, 2 in row. व्हॉट अ स्ट्रोक. कडक बेधडक सिक्सर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. छत्रपती शिवाजी महाराजांची ऊर्जा जणू काही संचारलंय जाणता राजा खाडी टीमच्या या खेळाडूंमध्ये. खरोखरच खूप चांगला परफॉर्मन्स त्यांचे खेळाडू आता देताना दिसत आहेत. आदर्श फणसपाडा टीमला सुद्धा चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल. गोलंदाजीमध्ये काहीतरी बदलाव आणावे लागतील. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकावर 12. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. गोलंदाज तयार, फलंदाज योगेश तिथे तयार. आता परिवर्तन करत असतानाच ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल आहे. जल्लोष होतोय खेळाडू कक्षामध्ये या खेळाडूंचा. YouTube वाहिनीवर तुम्ही ऐकू शकताय. डिका स्पोर्ट्स लाईव्ह द्वारे थेट प्रक्षेपण होतं या स्पर्धेचं. जामता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने या संघाला आपण बघतोय. पत्नीसाठी महल बांधणारे आपण अनेक बघितलेत, परंतु आईच्या इच्छेखातर स्वराज्य निर्माण करणारा एकच राजा जाणता राजा छत्रपती शिवाजी माझा. या ठिकाणी एक चांगला बॉल यावेळेला आता वापसी करतोय, वापसीचे संकेत देतोय गोलंदाज भौतिक. धावसंख्या धावपळकावर आहे ती 13 धावा. बिनबाद नाबाद चांगली सुरुवात बॅटिंग करणाऱ्या टीमची. असा एखादा डॉट बॉल गेल्यानंतर शांतता पसरते, जे नुकताच मी खेळाडू कक्षामधून पाहिली. चिरप करते, सपोर्टर्स जास्त आलेत. भौतिक तयार. शांताराजा म्हटलं तर खार्डी येथील नवोदित संघ आहे, परंतु खूप चांगला परफॉर्मन्स. ओहो, पुन्हा आता स्विंग अँड मिस. बॅटर स्वतःवर हताश होत आहेत, निराश होत आहेत. प्रशांतजी, मी तुमच्यापर्यंत पोहोचतोय. पहिल्या 2 चेंडूंमध्ये षटकार आले, तदनंतर गोलंदाजांनी केली वापसी. संदीप, फक्त चौकार षटकार टोटल्यानंतर मजा येत नाही. प्रेक्षकांना काय बघायचं तर बॅट आणि बॉलमध्ये दोन चांगले फटके आपण बघितले, त्यानंतर 2 चांगले चेंडू पण बघितले. ही मजा आहे, ही प्रेक्षकांना मजा. अख्खा खार्डीगाव इथे आलेला आहे हा सामना बघण्याकरता. त्यामुळे छान खेळ मैदानावरती होतोय. पुढचा बॉल भौतिकचा. ओहो, शॉर्ट बॉल. पूल 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 पॉवरफुल सिक्सर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. बघितलं तर आपण शॉर्ट बॉल होता आणि लगेचच उसळी घेतल्यावर बॅटच्या रडारमध्ये चेंडूला घेत योगेशच्या बॅटरने थेट पाठवून दिलं मिड विकेटच्या बाहेर. धावसंख्या 6 पुढे गेली आणि धावा लागल्या जात आहेत त्या 18 धावा. धावासंख्या 19. भौतिक तयार. ओ, हाफ ट्रॅकर. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. कव्हर ड्राईव्ह. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा सुंदर फटका. इनक्रेडिबल. 4 धावा. या क्रिकेटच्या मैदानात जावा खेळे तोय रंगात.
क्रिकेटच्या मैदानावर रंगोटी करताना दिसतात हे बॅटर. गोलंदाज कधी रंगरंगोटी करेल. प्रशांतजी, पहिले षटक संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा. योगेशची काय बॅटिंग केले, जबरदस्त. सूरज के बिना सुबह नहीं होती, सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती और सूरज के बिना अच्छी शुरुआत नहीं होती. शानदार आगाज करके दिया है. सूरजची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. अप्रतिम स्टार्ट चांगला करून दिलाय. आता उत्तर या ठिकाणी दिलं जाईल का, पुनरागमन केलं जाईल का, ते देखील पाहणं गरजेचं असेल. सँडी, यस, योगेश याची फलंदाजी अफलातून होताना दिसतंय. 6 मध्ये 22 धावा त्याने बनवलंय. पुनरागमन करावं लागेल, वापसी करावी लागेल आणि विपुल नावाचा खेळाडू आलाय. स्विंग अँड मिस, चांगला टर्न प्राप्त करतोय. बघितलं आपण, लेग कटर चेंडू टाकला गेलाय. यावेळेला गोलंदाज विपुल द्वारे धावसंख्या धावपळकर 23. या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसातील एकच मिनिट, या ठिकाणी पुन्हा एकदा धिरू आणि दया दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर आपण अनिकेतला देखील पाहतोय. हे सगळे शिलेदार आहेत जे 6 वाजेपर्यंत या स्पर्धेचे निश्चितच देखभाल करत असतात, मेहनत करत असतात. चर्चा त्यांची सुद्धा करूया. आता विपुलची चर्चा आपल्याला करावी लागेल. ओहो, हा झेल ड्रॉप केलाय. मेहनत गोलंदाज करतायत आणि त्याचं चीज होताना दिसत नाही. खूपच मेहनत गोलंदाजी मध्ये गोलंदाजांनी केलेली आहे. धावसंख्या आता 2 ने पुढे गेली. धावा लागल्या जातात. धावपळकर 25 धावा, 25. जेल सुटल्याबरोबर तिथे शिट्ट्या वाजल्या. प्रेशर कुकर की शिट्टी भी बज रही है ना. तो ये जीवन दान जब मिला ना तो डगआउट बहुत खुश हुआ, इसीलिए बस शिट्टी बजी है. धावसंख्या 25 धावा, बिनबाद 25. चांगली सुरुवात जामता राजा स्पोर्ट्स कार्डी टीमची. आता हा मोठा फटका खायचा होता. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये टिपलाय झेल. यावेळेला यश मिळतंय ते विपुल या खेळाडूला. विकेटचं पतन, बिग ब्लो, मोठा मासा जाळ्यात अडकलाय. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. प्रशांतजी, मी बिग ब्लो का म्हटलो, कारण मागच्या मॅच मध्ये 49 धावा करणारा खेळाडू इथे स्वस्तात बाद झालाय. धावसंख्या धावपळकावर 1 गडी बाद 25. सैंडी ट्रम्प कार्ड, 49 रनों की कमाल की पारी, गजब की बल्लेबाजी उन्होंने की और उनका विकेट मतलब ये प्राइसलेस विकेट मिला है. शानदार गेंदबाजी सटीक लाइन पर और कमबैक करने की कोशिश हो रही है दूसरी तरफ से. वापसी करणारा हा खेळाडू आहे मिस्टर विपुल. शॉर्ट बॉल आहे. पूल करण्याचा इरादा केला होता पक्का आणि हा चौकार ठोकून बॅटरने गोलंदाजाला दिला धक्का. 4 धावा. मानाचा चषक, सन्मानाचा चषक, अभिमानाचा विजय मामा आज पालघर जिल्ह्यातील सक्षम समाजसेवक म्हणून ज्याने आपला ठसा उमटवलाय. विजय मामा येतात कामा. हा चेंडू हवेत आहे. टायमिंग प्रॉपर नव्हतं. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये आता शतरक्षक झेल टिपताना दिसत आहेत. एका बाजूला षटकार येतोय, दुसऱ्या बाजूला विकेट सुद्धा मिळतोय. विकेटचं पतन. यावेळेला 2 गडी बाद. धावफळकावर धावा आहेत त्या 29. 29 फॉर 2. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. संडी, योगेश ने बहुत अच्छी बल्लेबाजी की, स्टार्ट अच्छे करके दिया था, लेकिन आदर्श फणस पड़ा. अपने गेंदबाजी के लिए जाने जाते, कमबैक किस तरह से करना है इनको बताने की जरूरत नहीं है. बहुत अच्छा कमबैक है. ये कमबैक है या वेलकम बैक है, ये तो आने वाला वक्त ही बताएगा. दीप आणि शैलेश नावाचा खेळाडू बाद होताना दिसले. हार्दिक आणि योगेश हा खेळाडू अजूनही चांगले बॅटिंग करतोय. 6 बॉलमध्ये 22 धावा त्याने बनवल्यात. विपुलचं कौतुक करेन. आज सकाळपासून या संघाद्वारे चांगले विकेट्स त्याने मिळवून दिलेत. हार्दिक या वेळेला ईज लागलं जातंय आणि पुन्हा एक सफलता मिळवून देतोय. गोलंदाज विपुल आणि फक्त विपुल या वेळेला आपल्याला दिसून येतोय. विकेट डाऊन.
गॉन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. प्रशांतजी, आपण खेळाडू कक्षामध्ये आहात. 2 षटकं समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29. गोलंदाजी करणाऱ्या टीमने इथे वापसी केलंय, कारण 6 धावा खर्च करत गोलंदाजाने 3 विकेट मिळवून दिलेत. विपुलची चांगली गोलंदाजी. आपण इथे जाणून घेऊया. 2 षटकं समाप्त झाले. योगेश अजून आहे मैदानावरती, खूप चांगली बॅटिंग करतोय. मित्रा, किती धावा तुम्हाला अपेक्षित आहेत उर्वरित 12 चेंडूमध्ये आणि 45 ते 55 पर्यंत प्रयत्न करतो. कोणावरती जबाबदारी जास्त असेल? योगेश सोडून अजून डगआउटमध्ये कोणता बॅट्समन आहे? दोघांवरती विश्वास आहे मला. डगआउटमध्ये योगेश तर तिकडे आहे, इथे डगआउटमध्ये चेतू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. स्ट्रायकिंगकडे योगेश आहे तर धावा येतील असं म्हटलंय. इथे बघूया, मिड विकेट मध्ये चेंडू गेलाय. 1 धाव मिळाली. योगेशला थांबवलंय, नॉन स्ट्राईक इनच्या दिशेने आणलंय. तिसरे षटक टाकण्याकरता विघ्नेश नावाचा खेळाडू. मागच्या मॅच मध्ये विघ्नेशने सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. 5 धावा खर्च करत 2 विकेट्स मिळवल्या होत्या. इथे विघ्नेशवर विश्वास दर्शवलाय. आदर्श फणसपाडा या टीमने नेहमीच डिसिप्लिन मैदानावर दाखवायला पाहिजे. हाफ ट्रॅकर बॅटर चेतन हा बीट होतोय. 1 बॉलचा सामना करत अजूनही त्याने आपलं खातं उघडलं नाही. 7 मध्ये 23 धावा बनवल्यात योगेशने. 3 गडी बाद, धावसंख्या 30. धावसंख्येचा आलेख जो होता तो अचानकपणे खाली उतरलाय. एका बाजूला आता स्ट्राईक देणं फार महत्वाचं असेल योगेश या खेळाडूला. फुलटॉस बॉल, चेंडू हवेत आहे. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता. फायदा बॅटरद्वारे उचलला जाईल काय? 1च धाव. आता योगेश या खेळाडूला स्ट्राईकिंग कडे आणलं जातं. धावसंख्या धावपळकर पोहोचली जाते ती 3 गडी बाद 31. हे तिसरं षटक सुरू आहे. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. थोडंसं आता जर बघितलं तर यावेळेला सूर्यनारायण देव आपल्याला सध्या सोडून चाललेत. हाफ ट्रॅकर पुल करता आला नाही योगेश या खेळाडूला. मला वाटते तो क्षमता त्या ठिकाणी जास्त त्याने गमावलंय. तो थकलाय आणि त्यामुळेच हा मोठा फटका त्याला खेळता आला नाही. धावसंख्या धावपळकर 31. 3 षटकारांच्या मदतीने 8 बॉलमध्ये 23 धाबा त्याने बनवले. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचे 2 बॉल या षटकातील. ओहो, पुन्हा एकदा स्लोवर वन. विघ्नेश व्हेरिएशन दाखवतोय, बदल करतोय प्रत्येक पडणाऱ्या चेंडूवर. त्यामुळेच लेग बाईचा इशारा पंच खालीद सय्यदचा, कारण 1 चोरटी धाव मिळाली पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या धावपळकर 32. अचानकपणे धाव गती घसरताना दिसतोय. करंट रन रेट 11.29चा. स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा बदल, पलटवार केलाय. मागच्या 2 षटकांमध्ये जर आपण धावसंख्येचा विचार केला तर मागच्या 2 षटकात केवळ आणि केवळ 8च धावा येत आहेत. प्रशांतजी, आता काय म्हणणं आहे? 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा. विघ्नेश ने बहुत अच्छी गेंदबाजी की है. वही खिलाड़ी है जिन्होंने 23 रन बनाए थे पहले पावर प्ले के ओवर में, और उनके खिलाफ गति परिवर्तन बहुत अच्छा था. चतुराई के साथ गेंदबाजी की गई और उसका फायदा इनको मिला. शानदार, बहुत ही शानदार कमबैक किया गया. अब ये 6 गेंदे हैं तो बल्लेबाज क्या चाहेंगे सैंडी? 3 बड़े स्ट्रोक, और इसी ओवर में अगर 6, 7 या 8 रन बनते तो गेंदबाज भी खुश हो जाएंगे. इतका वेळ घेतलाय म्हणजेच त्याच्या मनामध्ये काहीतरी चाललंय, आणि मनामध्ये चाललंय ते दाखवलंय. चेंडूला पाठवून दिलंय. काऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही. थेट बॅटरला मिळते 6 धावांची भेट. 6. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. स्कोर मूव्ज ऑन 38. आता धावसंख्या 38 झाली आहे. 5 चेंडू अजूनही शेष आहेत. जामता राजा स्पोर्ट्स खार्डी संघाकरता. स्लोवर वन. पुन्हा एकदा बॅटर चुकलाय. हा डॉट बॉल. याआधी थोडासा वेग जास्त होता, आता थोडासा वेग कमी केलाय गौरव या गोलंदाजाने. धावसंख्या धावपळकर आहे ती
38 धाबा. शेवटचे 4 बॉल. डिका स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीद्वारे थेट प्रक्षेपण होतोय या स्पर्धेचं. पुन्हा एकदा फ्लाईट जास्त दिली होती. फॉरवर्ड शॉटलेग मध्ये चेंडू थांबलाय. धाव घेण्याची संधी मिळत नाही. ऑफ कटर चेंडू टाकताना यावेळेला गौरव नावाचा गोलंदाज पहिल्याच चेंडूवर चोप बसलाय. एखादे खेळाडू कधी कधी दचकतायत. षटकार लागल्यानंतर दबाव निर्माण होतोय. इथे दबाव या शब्दाला थारा नाही. दबाव या शब्दाला कुठेतरी कोपऱ्यामध्ये नेऊन ठेवायला पाहिजे, मग तो बॉलर असो किंवा बॅटर असो. फुलटॉस बॉलला पाठवून दिलंय. स्कोअर लेग पट्ट्या बाहेर, सीमारेषे पार. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 Thank you. चषकाचे शिल्पकार. DRS घेतलाय. फिल्डिंग करणाऱ्या टीमने बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS ची मागणी केली. तिसरे पंच आता पाहणी करतील. धावसंख्या तर षटकाराच्या मदतीने झाली. 3 गडी बाद 44. बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS ची मागणी या ठिकाणी केली आहे. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. यस म्हणूनच मी प्रशांतजी म्हटलं होतं दुपारच्या सत्रामध्ये, माणसांवर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला ना तेव्हा दरवाजाचा जन्म झाला. आणि त्या विश्वासावर जेव्हा तडा गेली तेव्हा कुलपाचा जन्म झाला. दॅट्स नो बॉल. आणि कुणाचाच कुणावर विश्वास राहिलाय नाही ना तेव्हा CCTVचा जन्म झालाय. तसं क्रिकेटच्या मैदानामध्ये आहे. दोन्ही टीमचा एकमेकावर विश्वास नव्हता म्हणून पंचांचा जन्म झाला. आणि पंचांवर सुद्धा विश्वास राहिले नाही तेव्हा DRSचा जन्म झाला. ओहो, फ्री हिट, कॉन्सन्ट्रेशन, कंट्रोल. धावसंख्या धावपळकावर जर आपण बघितली तर 3 गडी बाद 45 45. आता अजून किती धावा मिळतील हे आपण बघणार आहोत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या धावपळकावर आहे ती 45 45. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार आहेत. मिस्टर गौरव. 2 चेंडू शिल्लक आहेत. 13 धाबा खर्च केल्यात. आदर्श स्पोर्ट्स फणसपाडा बी टीम मधून गौरव या गोलंदाजाने. दोन्ही टीम खूप चांगला खेळ करताना दिसले. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूंचा खेळ शेष. 2 बॉल टू गो. स्ट्राईक इनकडे बॅटर आहे योगेश. मोठा फटका खेळायचा होता योगेशला. फॉरवर्ड शॉट लेग मध्ये चेंडू थांबलाय. टायमिंग प्रॉपर नव्हतं. चातुर्य पाहायला मिळालं गोलंदाजाचं. 1च धाव मिळाली. 15 मध्ये 36 धावा योगेशच्या बॅटरने बनवल्यात. 1 मॅन आर्मी अशी भूमिका त्याची या मॅच मध्ये पाहायला मिळाली. 3 गडी बाद धाव संख्या 46. सी टँकर रोल त्याने अदा केलाय. जसं आर्यन मॅन नरेंद्र चौधरी याची मला आठवण झाली. 256 बॉम्ब्स त्याने डिफ्यूज केले होते. आणि 50 किलोमीटर काही न खाता धावण्याची क्षमता ज्याच्यामध्ये होती तशी क्षमता योगेशकडे. आता हा चेंडू हवेत आहे. विकेट घेण्याकरता गोलंदाज करत होते जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला करतोय बाय बाय टाटा. मी सुद्धा करतोय बाय बाय टाटा. कारण पहिला डाव या ठिकाणी संपलाय. आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. 66 67 धाव संख्येचं टार्गेट या ठिकाणी पूर्ण करावं लागेल. आदर्श फणसपाडा या टीमला 67 इज द टार्गेट. मी बघत होतो तुमची टीम बरोबर मॅच मध्ये आहे की नाही. धाव संख्या धाव फळकावर चला लगेच 54 इज द टार्गेट. क्षेत्रचे सजून घ्यायचे लगेच. बॅट्समन आपण पटवायचे. उल्लेखनामध्ये थोडीशी चुकी झाली होती त्यामुळे तो उल्लेख होऊन गेलाय. 54 53 इज द टार्गेट. थँक्यू सो मच. 53 धावसंख्येचं टार्गेट असेल. आज आपण आता या स्पर्धेमध्ये सलग 2 दिवस मी धावतं समालोचन केलं. मनापासून आभार मानतोय विजय मामांचं, दया पाटील, धीरू भगत, मंगेश म्हात्रे, संपूर्ण टीमचं. सचिनजी तुमचं सुद्धा मनापासून आभार असेल.
या स्पर्धेमध्ये आपण मला धावतं समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आभार मानतोय. आजच्या दिवसात मी इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया पुढच्या वर्षी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. सँडी, आज आपला या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी आपल्याला विनंती करेन आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अंडरआर्म क्रिकेट आपलं जेव्हा सुरू झालं विजय मामांच्या माध्यमातून आणि त्या दिवसापासून आत्तापर्यंत अर्थात सँडी अर्थात संदीप गावड यांचा आवाज या तपस्याच्या मैदानावरती घुमताना आपण पाहिलेला आहे. यापूर्वी पण सांगितलं एक चांगला मित्र आहे आणि या ठिकाणी ओव्हरआर्मची जी सुरुवात झाली होती त्यावेळेला देखील मामाने आमच्यावरती विश्वास दाखवला, या जोडीवरती विश्वास दाखवला. परंतु आणखीन मामाने या ठिकाणी थोडासा व्याप वाढवला या सगळ्या क्रिकेटच्या स्पर्धेचा. मी विनंती करेन सुळे साहेब आपण या आपल्या शुभस्ते सन्मान. त्याचबरोबर धीरू आपण पण या आपण पण या आपल्या या परिवाराचा एक मेंबर्स आहे, परिवाराचे घटक आहेत. लेदर बॉल, टेनिस बॉल, त्याचबरोबर आपण बघितलं तर सातत्याने बिझी असलेले समालोचक पोलीस पाटील पण आहेत. आणि मी सातत्यानं तुम्हाला सांगतो म्हणजे अनेक वेळा सांगेन की माझ्या पडत्या काळामध्ये जर मला कोणी आधार दिला असेल तर ते संदीप गावड आहेत. आज 27 ऑल इंडियाच्या स्पर्धा जर मी का केल्या असतील तर त्यामागे संदीप गावड यांचं फार मोठं योगदान आहे. आज त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातो मामांच्या परिवाराच्या वतीनं. संदीप, थँक्यू सो मच. हे प्रेम असंच राहील आणि ते वाढत राहील अशी अपेक्षा करतो. आज आपला यथोचित सन्मान या ठिकाणी झालेला आहे आणि मैदानावरती 50च्या पलीकडची धावसंख्या, त्यामुळे प्रेक्षकांना मजा येईल. जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. एका बाजूला टीम आदर्श पणसपाडा देखील सज्ज आहे. धावसंख्या धापलकावरती आहे. कोण ते देखील बघूया. ॲक्शन रिप्लेमध्ये काय घडलं होतं. पूलचा सुरेख पटका ऑन साईडला खेळला आहे. दर्जेदार टायमिंग. श्रेयस स्ट्रायकरेनला छान चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. ऑन साईडला खेळण्यापर्यंत चेंडू आणि बॅटमध्ये चांगला संपर्क नव्हता. एकूण आवश्यकता 53 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तन्मयवरती कॅमेरा असणार आहे. दीप तितका महत्त्वाचा आहे तितकाच तन्मय देखील. आत्तापर्यंत या मॅचचा जर विचार केला तर धावपलका धावा 7. मॅन्डेटरी पावरमध्ये षटक. फक्त जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही संघ फेअर क्रिकेट खेळतील ही अपेक्षा आहे. दोन्ही संघांनी खूप चांगलं आत्तापर्यंत कार्य केले, कामगिरी केले. जाणता राजा, आदर्श फणसपडा या दोन संघादरम्यान हे महत्त्वाचं बॅटल. दीप अपने बॉलिंग मापा तैयार. लो पुट टच गेंद ऑनसेट पर खेल दिया. बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है. मिड विकेट पर गेंद को फील्ड किया जाएगा. पहले ओवर का खेल. स्कोर 8 रन. दीप का ये ओवर. तालियां बज रही है. आज खार्डीवरून अख्खा गाव आलाय. कोसमाई चषकाचं देखील बिगुल वाजले. 15 तारखेला आपण कोसमाई चषकाचा थरार या ठिकाणी पाहणार आहोत. शुभारंभ पाहणार आहोत. 22 तारखेला ग्रँड फिनाले असणार आहे. मित्रांनो, ही स्पर्धा मानाची आहे. विजय मामा चषकाचं तर आपण निश्चितच कौतुक करतोय. अप्रतिम आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं आहे. आई फटका चांगला आहे. चेंडू चाललाय स्क्वेअरच्या दिशेनं. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. कणकणी चौकार. थँक्यू. सँडी 15 मिनिटं आम्हाला द्या. तिथे फक्त तुम्ही कॉम्बॉक्समध्ये धावसंख्या धावपलकावरती आपण पाहू शकता. धावसंख्या झाली एकूण 12. सुरेश अत्यंत महत्त्वाची इनिंग साकारत असताना दीप अपनी बोलिंग मापा तैयार है गेंदबाजी करने के लिए. ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. हल्का सा फील करते हुए विकेट कीपर और फाइनली के खिलाड़ी अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है. पहले ओवर का खेल योगेश ने बनाए थे 23 रन और शेष ने बनाए 12 रन. तो ये इंपॉर्टेंट मैच है. बहुत ही खूबसूरत नज़र में देख रहा हूँ. फक्त आता टीम मीटिंग करू नका. कॅप्टन तुमच्याकडे सक्षम आहे. त्याला निर्णय घेण्याकरता ती वेळ द्या. बाकी आपण या ठिकाणी मला माहिती आहे फेअर क्रिकेट खेळा. जाणतर एक गेंद बाकी आहे. सूर्यकांत कदाचित आपण इथे संदीप गावड यांचा सन्मान करत होतो ना, त्यावेळेस तुमचं मिस झालं असू शकतो. सूर्यकांत मिस करू शकत नाही. सूर्यकांत ऑल राईट.
और राईट चला मैदानावरती पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. विजय मामा चषक 2026 की अद्भुत कहानी. 24 गेंदों में 53 रनों की जरूरत है. पहले ओवर में 12 रन. ऑन साइड पर कॉर्नर पर खिलाड़ी तैनात है. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई मौका नहीं है. 17 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है. जीतने के लिए 53 रनों का लक्ष्य. स्कोर 12 रन. दूसरा ओवर प्रगति पर. अनिकेत अपनी बॉलिंग माप तैयार है. इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद. वाइड बॉल का इशारा. 17 गेंदें अभी भी शेष. बहुत ही क्रुशियल मैच चाहिए. मंथन पाटिल 3 छक्कों के लिए. तन्मय के बल्लेबाजी के लिए 500 रुपए का इनाम मिलेगा. बढ़िया गेंदबाजी अनिकेत द्वारा. रनों पर अंकुश लगाया है. इस बार टप्पा खाते उछाल था. बाउंसर डालने और इस मुकाबले में अब फिलहाल व्हाइट बॉल का इशारा किया गया. अभी भी 17 गेंदों का खेल आना बाकी. पहली गेंद पर जवाब नहीं था बल्लेबाज के पास. बहुत अच्छी गेंद थी. दूसरी गेंद पर काफी ऑफ स्टंप के बाहर चले गए. तीसरी गेंद पर एक बार फिर कद्दों का इस्तेमाल किया गया था. कंट्रोल खोया है. अनुशासन इस वक्त नहीं है. निश्चय गेंदबाज अनिकेत द्वारा. उड़ाया आसमान की तरफ. खेल स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 6 रनों के लिए. डूबते हुए सूरज का, उगते हुए सूरज का सलाम है. गगनचुंबी सिक्सर. फटका असा धुआधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. तन्मय कमाल का स्ट्रोक. क्या आवाज आई है. टक. गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन. कड़क शॉट बल्लेबाज तन्मय का. ये शॉट देखे थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर से गेंद को खेल दिया था स्क्वायर लेग बॉडी लाइन के बाहर. मैच थोड़ा नरम गरम. मुकाबला बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला दोनों टीमों के लिए. ये बढ़िया लाइन अनिकेत द्वारा. थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर रखा. गति परिवर्तन किया गया था. स्लोवर पर बहुत अच्छी गेंदबाज अनिकेत की तरफ से. बल्लेबाज ज्यादा नहीं समझ पाए. स्कोर की बात करें तो रन संख्या 20 रन स्कोरबोर्ड पर है. जीतने के लिए 53 रनों का टारगेट है. इस ओवर की बात करें तो अभी तक 3 गेंदों का खेल हुआ है तो 15 गेंदें शेष है. इस ओवर की अगली गेंद उड़ा आसमान की तरफ. नहीं रुकने वाले हैं. नहीं झुकता है. नहीं रोकता है. यह सीधा ठोकता है. मिड विकेट बॉडी लाइन के बाहर गेंद 6 रन. फटका असा धुआधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. स्कोर इसी के साथ बहुत तेजी के साथ मेरे हिसाब से बहुत ऊपर चला गया है. टप्पा थोड़ा ऑफ स्टंप के बाहर था. ऑन साइड पर खेलने की कोशिश कामयाबी मिली है. 26 ऑन द बोर्ड. 26 रन स्कोर बोर्ड पर है और 14 गेंदों में 27. अभी भी मैच समाप्त नहीं है. मैच बहुत इंटरेस्टिंग है. 14 गेंदें 27 चाहिए. अब बहुत ऊपर. तन्मय लीडर निर्भय. इस बार गगनचुंबी सिक्सर. 6 रन. फटका असा धुआधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. आदर्श फणस पड़ा. जानता राजा खारडी के बीच ये तकड़ा मुकाबला. अब आपके पास 13 गेंदें. 13 गेंदों में जीतने के लिए 21 रनों की जरूरत है. मैदान के अंदर तन्मय ये लीडर है. ये नीडर है. ये निर्भय है. तन्मय. अनिकेत पुलटॉस. उसके ऊपर कमाल का स्ट्रोक. गेंद जाएगी लॉग ऑन बॉडी लाइन के बाद 6 रनों के लिए. तन्मय निर्भय नीडर सिक्सर. फटका असा धुआधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. और मंथन भाई की तरफ से ये 500 का इनाम मिलेगा इनके लिए. 3 लगातार छक्के आए. तन्मय बैक टू बैक. तन्मयची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. आउटस्टैंडिंग बैटिंग. 12 गेंदों का खेल शेष है. जान हमें बताइए. 12 गेंदों में 15 रन की जरूरत है. थैंक यू डिका स्पोर्ट. बढ़िया काम आप कर रहे हैं. 12 गेंदे 15 रनों की जरूरत. मुकाबला में जीतने के लिए शेष इस पर स्ट्राइकर इन पर
अब बारिश है इसकी, एक तरफ कुआं है दूसरी तरफ खाई है, दोनों तरफ बराबर की पिटाई है। गेंद बाउंड्री के बाद 6 रन। फटका असा धुआधार हा गेला षटकार लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। खरबूजों के देख के खरबूजा रंग बदलता है। इस वक्त श्रेयस खामोश थे नॉन स्ट्राइक रेंज पर, देखा कि 3 छक्के आए बल्लेबाज तन्मय के, तो इस पार्टी में श्रेयस भी ज्वाइन हो चुके हैं, बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं। 9 रनों की जरूरत है, 11 गेंदों का खेलना बाकी। छोटी गेंद हो, बॉडी रन पर खिलाड़ी है, लपक लिया कैच आउट। विकेट मिला है, कमबॅक करने का मौका। संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट। कमाल का मैच है, शानदार इस बार यह प्रतियोगिता विजय मामा चषक 2026। स्कोर की बात करते तो 44 एक विकेट के नुकसान पर 10 गेंदों का खेलाना बाकी। 9 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। क्या मुकाबला चल रहा है। आदर्श पनसपाड़ा, जानता राजा खारडी, दो तगड़ी टीमें मैदान के अंदर। Now score 44-1. Tanmay playing on 25. Yes, back to the pavilion. He's made by 17 run. 53 रनों का टारगेट है। हार्दिक गेंदबाजी कर रहे हैं, पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर विकेट है। जानता राजा खारडी के लिए विकेट की सख्त जरूरत। टप्पा खाते उछाल मिला, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी। इस बार कमर पर खिलाड़ी मौजूद है, 1 रन लिया गया, कोई जल्दबाजी नहीं है, सही सोच इस वक्त तन्मय द्वारा। इस प्लेइंग ऑन 25। नंबर 3 पर आदित्य आए, 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं और मौका दे रहे हैं बल्लेबाज तन्मय को। ये कमाल के खिलाड़ी है। ऑन साइड पर फिलहाल लागॉन मिड विकेट स्क्वायर पर खिलाड़ी तैनात है। 44 एक विकेट के नुकसान पर है। और इस ओवर की बात करें तो बढ़िया खेल, बहुत ही बढ़िया खेल रहा है तन्मय का। 8 रनों की जरूरत है। टप्पा थोड़ा ऑफ टाइम के बाद। जानता राजा खारडी और अब फिलहाल 8 गेंदों में 8 रनों की जरूरत है। अभी भी मैच समाप्त नहीं है। संकटाच्या काळात स्वतःला पुन्हा एकदा सांगा, शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये। 1 विकेट आली, सामन्यामध्ये पलटवार होऊ शकतो। 1 शिकार तुम्हाला करायची है। बहुत इंपॉर्टेंट मुकाबला। 8 गेंदों में 8 रनों की जरूरत है। इस ओवर की अगली गेंद, ओ लेग ब्रेक गेंद, अच्छी गेंद थी। मागे टपला यष्टीरक्षक, पुढे उभा गोलंदाज, मागे टपला यष्टीरक्षक, पुढे उभा गोलंदाज, आजूबाजूला उभे क्षेत्ररक्षक, उधळण्या तुझा डाव, ते तुला कधी देणार नाही भाव, या साऱ्यांना चकवशी तरच तुला मिळेल धाव। मैदानावरती 7 चेंडू 8। काय वर्णू मी विजय मामा चषक 2026 थाट 10व पर्व, त्याचा आम्हाला सर्वांना गर्व, त्यातच आहे सर्व रोमहर्षक उत्कंठावर्धक सामने मैदानावरती। 45 एक विकेट के नुकसान पर। आसमान की तरफ हवा में गेंद है और गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन। फटका असा धुआधार हा गेला षटकार लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। लेग ब्रेक किया गया था, लेकिन बॉटम एंड का सही इस्तेमाल। गेंद तारामंडल में देखिए कहां चली गई थी। 6 गेंदों में 2 रनों की जरूरत है। आदर्श फटस्पाड़ा टीम, बहुत ही शानदार प्रदर्शन। पंकज का यह ओवर बहुत महत्वपूर्ण रहेगा। अपने बोरिंग मार्ग पर धीरे धीरे आ रहा। स्कोर 51 एक विकेट का नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त हुआ। 53 रनों का टारगेट। जानता राजा खारडी। इस ओवर की अगली गेंद गेंदबाज पंकज द्वारा, सामने बल्लेबाज आदित्य। इस प्लेइंग ऑन 1। अच्छा स्ट्रोक है, खूबसूरत कवर ड्राइव, लेकिन तन्मय ये मैच समाप्त करेंगे। तन्मय ये मैच समाप्त करेंगे ऐसा लग रहा है। कंधों पर जिम्मेदारी ली है, कहते ना जो वादा किया वो निभाना पड़ेगा। यहां से कोई चमत्कार होगा नहीं होगा वो पता नहीं है। 5 गेंदों में 1 रन की जरूरत। तन्मय ऑन स्ट्राइक, 1 विकेट, बहुत इंपॉर्टेंट है जानता राजा खारडी टीम के लिए। गेंदबाजी करे पंकज, उड़ाया आसमान की तरफ। तन्मय निर्भय, निडर, लीडर, बेफिकर, सिक्सर। हे आधी तेला दुसरा त्याच्या कैलास काका
वाजव गाणं वाजव. पराभूत झालेला संघ जाणता राजा खार्डे आपण मंचावरती यायचा आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. दोन्ही संघांनी खूप चांगली कामगिरी केली, दर्जेदार सामना. आणि आता या स्पर्धेतला अतिशय महत्त्वाचा गेम चेंजरचा पुरस्कार तर तन्मयलाच मिळेल, परंतु आजच्या दिवसाचा मानकरी कोण आहे ते देखील